नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम मिंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जे अनेक पालकांमध्ये चिंताजनक ठरलेलं आहे. प्रेक्षको, आपल्या शरीरात काही अवयव असे असतात जे लहानपणी खूप महत्त्वाचे असतात, पण जसं वय वाढतो त्यांची गरज कमी भासते. तर ॲडिनॉइड्स आणि टॉन्सिल्स हे त्यापैकीच काही अवयव आहेत. टॉन्सिल्स म्हणजे आपल्या घशाच्या बाजूला असणारे लिम्फॉइड ग्रंथी आहेत ज्यामुळे रोगप्रतिकार शक्तीसाठी आपल्याला मदत मिळते. तर ॲडिनॉइड्स हे आपल्या नाकाच्या भागात असणारं लिम्फॉइड टिश्यू जे श्वसन प्रक्रियेत सुरक्षिततेसाठी गरजेचं आहे. आता टॉन्सिल्सचा ॲडिनॉइडवर सूज येणे, नाक बंद होणे, वारंवार सर्दी होणे हे लहान मुलांमध्ये बघायला आपल्याला मिळते. त्यामुळे काही डॉक्टरांच्या मते आपल्याला ऑपरेशन करावं लागू शकतं, ज्यामुळे अनेक पालकांमध्ये एक भीती आणि संभ्रम निर्माण होताना आपल्याला दिसतो. मग यावर उपाय काय? साधा आणि सोपा उपाय म्हणजे विना ऑपरेशन आयुर्वेद चिकित्सा. तर प्रेक्षको, डोक्यांच्या केसांपासून तर पायांच्या नखांपर्यंत सगळे आजारांसाठी आयुर्वेद सक्षम आहे, आयुर्वेद प्रभावी आहे. तर आजचा आपला चर्चेचा विषय तुम्ही बरोबर ओळखलाच असेल, या प्रकारे आहे: ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, टॉन्सिल आणि ॲडिनॉइडचे आजार. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइडचे आजार. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्वेद्य पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तसं तर सरांना परिचयाची गरज नाही, सर सगळ्यांनाच परिचित आहे, पण ही संधी आज मला मिळाली आहे तर ती मी सोडणार नाही. सरांचा थोडक्यात परिचय या प्रकारे आहे: 40 वर्षांपासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करत आहे. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करत आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंद्यत्व, मतिमंद्यत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारामध्ये सरांनी एक विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यांमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचं अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सुद्धा सरांनी तयार केली आहे. सरांचा श्री विश्व अमृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण व विनामूल्य ज्ञान दिले जाते. तर असे बहुगुणी वैद्य आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की बऱ्याचदा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं बघितलं जातं की कुठला जर आपण विषय घेतला तर हा आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आलाय का, आयुर्वेदाशी हा संबंध ठेवतो का? तर पहिला प्रश्न त्याच्याशीच निगडीत आहे की नासा आणि घसाचा संबंध आयुर्वेदात आलाय का आणि त्याचा उल्लेख कसा आलाय? कसं होतं, काय बाल गृहोर्ध्वांग शल्य दंष्ट्राजरावशान अशी अष्टांग आयुर्वेदाची कल्पना जी आहे ती आपल्या सनातन संस्कृतीमध्ये आहे, तुम्हाला सगळ्यांनाही माहीत असेल. त्यामुळं काय म्हणजे मेडिसिनची ब्रांच आहे, बाल म्हणजे पेडियाट्रिकची ब्रांच आहे, ग्रह चिकित्सा एक वेगळा भाग आयुर्वेदाचा एक वैशिष्ट्य आहे, ऊर्ध्वांग म्हणजे ऊर्ध्वजत्रुवत आजारात जे असतात ना, ENT ज्याला आपण म्हणतो, ऑप्थॉलॉजी वगैरे, हे त्याच्यामध्ये येतं. शल्य म्हणजे सर्जरीचा विचार आयुर्वेदात केलेला आहे. दंष्ट्रा म्हणजे विषाचा किंवा टॉक्सिकॉलॉजीचा विचार केला आहे, त्याला आगततंत्र असं नाव आहे. आणि तरुणपण टिकण्यासाठी आणि उत्तम मुलांच्या प्राप्तीसाठी, पुत्राच्या प्राप्तीसाठीचं व्यवहारविषयक शास्त्र, असं एकंदरीत 8 प्रकरणं जी आहेत ना ती याच्यामध्ये वर्णन केलेली आहेत. त्यातला ENTचा भाग जो ऊर्ध्व अंगातले आजार जे आहेत ना त्याचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे. निमी तंत्र नावाचं एक तंत्र होतं आणि आपल्या चरकसूर वाघभट वगैरे जुन्या ग्रंथामध्ये सुद्धा याचं वर्णन आहे. नाकाचे वेगवेगळे आजार, जिभेचे वेगवेगळे आजार, घशाचे वेगवेगळे आजार, कानाचे वेगवेगळे आजार, डोळ्याचे वेगवेगळे आजार, हे लोकांना, भारतीय लोकांना माहीतच नसतं. झाडपाल्याचं औषध किंवा काविळीचं औषध, पोटाचं औषध किंवा मूळव्याधीचं औषध म्हणजे आयुर्वेद असं लोकांना एकंदरीत वाटत असतं. परंतु जुन्या ऋषीमुनींनी तयार केलेलं हे जे शास्त्र आहे
त्याच्यामध्ये इतक्या विविध गोष्टींचा विचार आणि सिद्धांतांचा विचार आहे की तो आयुर्वेदाचा एक ठेवा भारताला मिळालेला आहे। योग आणि आयुर्वेद ही दोन शास्त्र जी आहेत ना, ही जगाला दिलेलं वरदान आहे भारतीयांनी। तर हे लक्षात घेता आपल्या नाकाशी संबंधित काही आजार जे आहेत त्यांची लक्षणं जी आहेत ती ॲडिनॉइड्स वाढल्यानंतर तशी दिसतात तशी येतात। 1 ते 5 वर्षापर्यंत साधारण ॲडिनॉइड जे असतात ते त्रास देतात लहान मुलांना आणि नंतर हळूहळू 12 वर्षापर्यंत ते बसून जातात। टॉन्सिस जे आहे ते सुद्धा व्याधिक्षमत्व किंवा व्याधी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गाठींच्यापैकी एक असं प्रकरण आहे। शरीरामध्ये प्लीहा आहे, यकृत आहे, रक्त आहे, मांस आहे, त्वचा आहे, हाडं आहेत, या सगळ्याच्या ठिकाणी इम्युनो सिस्टीम जी आहे ती काम करत असते। लिम्फॅटिक सिस्टीममध्ये सुद्धा हा प्रकार असतो। तसं हे ॲडिनॉइड्स आणि टॉन्सिस जे आहेत त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात WBC जे असतात ना त्या भरपूर ठेवलेल्या असतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने व्याधी प्रतिकारशक्ती या पद्धतीने येत असतो। टी सेलचा जो रिस्पॉन्स आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागतो टॉन्सिसच्या ठिकाणचा। टॉन्सिस काढून टाकले तर काय होणार आहे? वेशीवरचं सैन्य काढल्यानंतर जशी राज्याची अवस्था होईल तसं हे प्रकरण आहे। तर टॉन्सिस लहानपणी जर काढून टाकले, उंची वाढत नाही, आवाजाला त्रास होतो म्हणून, तर त्याचा सार्वधिक परिणाम तर होतोच, परंतु या लोकांना रिकरंट फॅरिंजायटिस राहतो, घसा सतत दुखत राहतो आणि त्याचा परिणाम नंतर त्यांच्या हृदयावरती येतो, पेरिकार्डियमवरती येतो आणि मग पेरिकार्डायटिस नावाचं एक हृदयाचं दुखणं मागं लागतं आणि हृदयामध्ये पाणी साचायला लागतं। तर ऑपरेशन करायच्या वेळेला 10 वेळा विचार करायचा। कसं होतं, जो अवयव काढून टाकल्यानंतर माणूस मरत नाही असे अवयव सगळे काढून टाकले जातात। टॉन्सिस आहे, ॲडिनॉइड्स आहेत, अपेंडिक्स आहे, प्लीहा आहे, हे काढल्यानंतर माणूस मरत नाही, त्यामुळे लगेच ते काढण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते। त्यावेळेला मग थोडं थांबून आपण वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि हे प्रकरण जे आहे ते औषधांनी कसं दुरुस्त करता येईल हे आपल्याला बघता येत असतं। तर असं आहे की ऊर्ध्व भाग जो आहे क्लेव्हिकल बोनच्या वरच्या भागात जे सगळ्या रचना आहेत त्यामध्ये कफाचा आधिक्य असतं, कफ हा दोष असतो आणि रक्त हा धातू असतो आणि रक्ताच्या ठिकाणी पित्त असतं। त्यामुळे कफ आणि पित्ताची ट्रीटमेंट केली की ऊर्ध्व भागातले सगळे आजार जे आहेत ते कमी करायला सुरुवात करता येते आणि त्यासाठी कफपित्त ज्वराचं औषध किंवा पित्त कफ ज्वराचं जे औषध आहे ते काढ्याच्या स्वरूपात, चूर्णाच्या स्वरूपात तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला आपल्या गळ्याच्या वरचे जे अवयव आहेत ना त्याच्यातले आजार होणार नाही। कोणी तंबाखू खात असेल, कोणी स्मोकिंग करत असेल, कोणी तपकीर लावत असेल, कोणी मशिरी लावत असेल, तर त्या लोकांनी जवळच्या वैद्याकडनं जर हे औषध घेतलं ना तर त्यातून उत्पन्न होणारे मोठे आजार त्यांना होणार नाहीत। पहिली गोष्ट काय आहे, संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम। तुमचं जे व्यसन आहे ते चांगलं आहे किंवा त्याचा उदो मी करतो आहे असा भाग नाही आहे, परंतु प्रिव्हेन्शन हे करण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही हे तरी करा आणि नंतर मग तंबाखू वगैरे जे आहे ते हळूहळू तुम्ही कमी करू शकता। तर हा भाग सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या शरीरामध्ये टॉन्सिस जे आहे ते व्याधी प्रतिकारशक्ती जी आहे आपली ती चांगली मेंटेन करण्यासाठी म्हणून उपयोगी पडत असतात। तुम्ही जे पाणी पिताय, अन्न जे खाताय किंवा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहे किंवा लाळ आपली जी आहे ती बदलते वेगवेगळ्या आजारामध्ये आणि मग पोटामध्ये जे वेगवेगळे आजार उत्पन्न होतात ना ते नष्ट होण्यासाठी म्हणून हे प्रकरण देवाने आपल्या घशामध्ये ठेवलेलं आहे, नाकाच्या मागच्या बाजूला ठेवलेलं आहे। दात किडलेला आहे, पू उत्पन्न झालेला आहे, हिरड्या सुजलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पद्धती उपकुश नावाचा आजार जो आहे किंवा स्कर्वीसारखा आजार झालेला आहे। तर लाळ जी आहे ती खराब होते आणि आपली लाळ आपण रोज 500 cc जवळ सॉलो करत असतो, गिळत असतो। तर अशी जी लाळ आहे पूयुक्त रक्तयुक्त ती पोटात गेल्यानंतर तुमचं जठर बिघडू शकतं, गृहिणी किंवा लहान आतडं बिघडू शकतं, मोठं आतडं बिघडू शकतं। तर हे प्रकरण त्या लाळेमुळे बिघडलेलं आहे। ती लाळ सुधारण्यासाठी आणि तिथले जंतू नष्ट करण्यासाठी टॉन्सिल्स आणि आपल्या ॲडिनॉइड्सचा जो आहे ना तो आपल्या शरीराला उपयोग होत असतो। एकंदरीत असं प्रकरण आहे की आपले डोळे, आपले नाक, आपले कान, आपलं तोंड हे सगळे एकमेकाशी सन्निध असं आहे आणि शलाकातंत्र म्हणून ह्याला शालाक्यतंत्र असं म्हटलं जातं। जे सळीसारखी शस्त्र जी आहेत किंवा यंत्र जी आहेत ती याच्या निदानासाठी आणि ऑपरेशनसाठी पूर्वीच्या काळी वापरली जायची, म्हणून याला शालाक्यतंत्र असं म्हणतात आणि त्याच्या अंडर हा विषय येतो। तर डोळ्याचा संबंध नेझोनॅक्रिमल डक्टनी नाकाशी येतो, नाकाचा घशाशी येतो, तोंडाशी येतो, कानाचा युस्टेशन ट्यूबच्या साहाय्याने घशाशी येत असतो। तर त्यामुळं घशाला आजार झाला आहे तर तुमच्या डोळ्यात औषध पडायला पाहिजे, तोंडामध्ये औषध धरलं जायला पाहिजे, कानात घातलं जायला पाहिजे, नाकात घातलं जायला पाहिजे। असं सगळ्या आजारांचं वेगवेगळ्या स्रोतसांच्या किंवा बहिर्मुख जी छिद्र आहेत ना त्यांच्या आजारांच्या विषयी आयुर्वेद मानत असतो आणि ही सगळी बहिर्मुख स्रोतसं वरची जी आहे ती पोकळ्या किंवा छिद्र शरीराची आणि गुदमार्ग, योनिमार्ग आणि मूत्रमार्ग ही सगळी स्रोतसं नंतर गृहिणी नावाच्या अवयवाला म्हणजे लहान आतड्याला सन्निध आहेत असं सुश्रुत संहितेत सांगितलेलं आहे। तिथंच अंबुव स्रोतस, तिथंच दोषव स्रोतस, पाण्याचं वहन वगैरे करणारे स्रोतसं तिथं आहेत आणि तिथं वैश्वानर आहे म्हणजे आपली भूक आहे। तर पोटातल्या भुकेचा संबंध ह्या सगळ्या बाहेरच्या छिद्राशी संबंधित आहे
आणि त्यामुळं मनुष्य मरत असताना तो खालच्या मार्गातून त्याचा प्राण गेला का वरच्या हे बघितलं जातं आणि त्याची गती ठरवली जाते धर्मशास्त्रानुसार. आणि काकीस्थान जे आहे टाळू ती फोडून जे योगी सत्पुरुष बाहेर प्राण सोडतात ते मुक्त होतात असं म्हटलं जातं. विषयांतर झालं तरी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि बहिर्मुख सर्वसुद्धा म्हणजे काही चीज आहे आयुर्वेदाच्या हिशोबाने हे मी तुम्हाला सांगितलं. नाक किंवा साप चावल्यानंतर किंवा पोटात विष गेल्यानंतर डाव्या कानात बिल्वादी गुलिकासारखं औषध घालायला सांगितलेलं आहे. म्हणजे कर्णपुरण, काजळ घालणं, नाकात औषध टाकणं ह्याला एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे आणि त्याला एक शास्त्रीयता आहे. पण बऱ्याच आधुनिक शास्त्राच्या लोकांना हे माहीत नसतं. त्यामुळे कानामध्ये तेल टाकू नका, नाकात टाकू नका, काजळ घालू नका असं म्हटलं जातं. आणि जो डॉक्टर असं सांगतो त्याच्या आजीने त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घातलेलं असतं. तर त्याच्या मागची जी भावना आहे ती समजून घ्या. डोळे हे मज्जेचे आहेत. मज्जा ही आपल्या ग्रहणीमध्ये तयार होते. ग्रहणीमध्ये भूक असते, वैश्वानर असतो, पित्त धराकाला आणि मज्जा धराकाला ही एक आहे. त्यामुळे डोळ्यात औषध घातलेल्याचा परिणाम फक्त डोळे सुंदर दिसण्यासाठी नाही आहे, भूक चांगली होण्यासाठी. आणि भूक चांगली राहिली तर कोणताही आजार राहत नाही असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सगळे आजार जे आहेत ते मंदाग्नीतून उत्पन्न होतात. एस्पेशली उदर नावाचा आजार आहे तो त्या अग्निमांद्यातून उत्पन्न होतो असं म्हटलं जातं. तर हे सगळे लक्षात घेण्यासाठी म्हणून आजचा विषय जो आहे ना तो आपण असा निवडलेला आहे की टॉन्सिल्स जे आहेत ते आणि ॲडिनॉइड्स यांचे जर आजार झाले तर काय करायचं. तर याच्यामध्ये ते आजार म्हणजे काय, त्याला सूज येणं, त्याची वाढ होणं, त्याच्या ठिकाणी ट्युमर्स उत्पन्न होणं किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये खडे तयार होणं अशा पद्धतीचे आजार त्याच्यामध्ये पहिल्यांदा उत्पन्न होतात. आणि मग ते एकदा झाल्यानंतर किसिंग टॉन्सिल्स म्हणजे घसा जर बघितला आपण तर दोन्ही बाजूने मुठीसारखे ते दोन्ही गाठी आलेले असतात आणि एअरवे जो आहे तो ऑब्स्ट्रक्ट होत असतो. तर इतकं मोठं प्रकरण ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्यासाठी आयुर्वेद काय करू शकतो हे लोकांना त्याची कल्पना नसते. ती कल्पना यावी आणि आयुर्वेदात ह्या गोष्टींचा विचार कसा केलेला आहे हे समजण्यासाठी म्हणून हा सगळा ओहापोह आपण लेक्चरचा केलेला आहे. तर साधारण 15 ते 18% मुलांना, शाळकरी मुलांना टॉन्सिल्सचा त्रास होत असतो. त्याच्यामुळे शाळा त्यांच्या बुडतात. 100% लोकांना जगातल्या सगळ्या कधी ना कधीतरी टॉन्सिल्सचा असा त्रास झालेला असतो. सर्दी झाल्यानंतर किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे हा हे प्रकरण होतं. 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळांना, मुलांना ॲडिनॉइड्सचा त्रास हा बराच असतो आणि नंतर हळूहळू काय व्हायला लागतं, त्याची वाढ जी आहे ती त्या गाठीची कमी होऊन आणि ॲडिनॉइड्स बसायला लागतात आणि 12 वर्षापर्यंत साधारण ते पूर्णतः बसून जातात. तर जंतुसंसर्ग झालेला आहे कोणत्याही अन्नामुळं किंवा इतर कोणत्या तरी इन्फेक्शनमुळं किंवा पाण्यामुळं किंवा हवाई बदलीमुळं किंवा धुळीमुळं आणि मग नंतर त्या ठिकाणी जे काही इन्फ्लमेशन होतं किंवा सूज येते त्याचा परिणाम म्हणून मग आत व्रणवस्तू किंवा तिथं फायब्रस टिश्यू तयार व्हायला लागतं, तिथं जंतू अडकून राहायला लागतात, पुयोत्पत्ती व्हायला लागते, त्याच्याबरोबर रक्ताचा स्राव वगैरे व्हायला लागतो, काही वेळेस त्याच्यात खडे वगैरे उत्पन्न व्हायला लागतात आणि टॉन्सिल्सचे किंवा ॲडिनॉइड्सचे त्रास अशा पद्धतीने वाढायला लागतात. तर ओव्हरऑल हे एकंदरीत प्रकरण जे आहे ते कसं आहे की संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी कशी घडते आणि टॉन्सिल्सचं महत्त्व काय आहे, ॲडिनॉइड्सचं महत्त्व काय आहे, या हिशोबाने हा मुद्दा आपण बघून घेतला. आता ह्याच्याबरोबरीनेच आपल्याला याची कारणं आणि लक्षणं यांचासुद्धा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं की कारणं म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा अन्नच येत असतं, पण तसं नाही आहे. काही व्यसनं असतात, काही वागणुकीतले बदल असतात, काही सवयी अशा असतात आणि त्याच्यावरून काही विशिष्ट पद्धतीचं अन्न असतं, काही आजार असे असतात की ज्याच्यामुळं टॉन्सिल्सचा त्रास किंवा ॲडिनॉइड्सचा त्रास होऊ शकतो. तर त्यातलं पहिलं म्हणजे आपली इम्युनो सिस्टीम मार खाणारा आजार जो आहे तो म्हणजे HIV किंवा एड्स. तर ह्याच्यामध्ये व्याधी प्रतिकारशक्ती कमी झालेली असल्याकारणाने टॉन्सिल्सला वारंवार सूज येणं हे प्रकरण बऱ्याच वेळा घडतं. ह्याच्यानंतर जुनाट कोणताही आजार खूप दिवस पडून राहिला तर त्यात कृमीचा प्रादुर्भाव होतो. हे कृमी म्हणजे काय, पॅथोजनसुद्धा त्याच्यामध्ये आले आणि हे आजार वाताला प्राप्त होतात, म्हणजे त्याला वाताचं आधिक्य यायला लागतं आणि त्याच्यामुळे टॉन्सिल्स बिघडणं हा एक प्रकार जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ॲलर्जी ज्या वेगवेगळ्या असतात, डस्ट ॲलर्जी आहे, धुळीची ॲलर्जी आहे किंवा जुन्या पुस्तकांची ॲलर्जी आहे, कॉबवेब जी असतात त्याची ॲलर्जी आहे, तर हे किंवा पोलन ग्रेसची ॲलर्जी असते, मातीची असते, पोहे शेंगदाणे वगैरे सारख्या पदार्थाची ॲलर्जी असते आणि त्या लोकांना घसा पटकन धरतो आणि टॉन्सिल्सचा त्रास होण्याची शक्यता असते. ह्याच्यावरून सर्दी आहे, खोकला आहे, दम लागणं आहे किंवा दमा जो आहे तो आहे, ताप येतो बऱ्याच लोकांना, त्याचा त्रास होतो बऱ्याच वेळेला. बऱ्याच वेळेला काय होतं, ॲसिड रिफ्लेक्स जे असतात त्याचा परिणाम येतो, GERD ज्याला आपण म्हणतो ते. आणि ह्याच्याबरोबरीने बऱ्याच वेळेला स्लीप ॲपनियासारखा त्रास असतो आणि त्याचा परिणाम म्हणून घशाला सूज येते आणि टॉन्सिल्सला सूज येते. टॉन्सिलच्या लक्षणामध्ये पुन्हा स्लीप ॲपनिया हे लक्षण येतं, हा एक भाग वेगळाच आपल्याला पुन्हा धरायला लागतो. ह्याच्याबरोबरीने टॉन्सिल्समध्ये जर गाठी उत्पन्न व्हायला लागल्या, एकाच बाजूचं टॉन्सिल वाढलं आणि दुसरीचं नॉर्मल असेल तर मनामध्ये लगेच शंका यायला पाहिजे की इथं कॅन्सर तर नाही आहे ना. वय 40च्या पुढे आहे, वजन कमी होतं आहे, भूक लागत नाही आहे आणि एकच टॉन्सिल सुचतं आहे, असं असेल तर कॅन्सरची शक्यता भरपूर असते.
फक्त त्याच्यात लगेच घाबरून जायचं नाही. दाढा किडलेल्या असतील तरी एक बाजूचं टॉन्सिल जे आहे ते सुजू शकतं. पण माहीत असावून हा भाग जो आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. HPV किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे असतात ना, त्याच्यातला एस्पेशली टाईप 16 जो आहे ना, तो कॅन्सर उत्पन्न करतो बऱ्याच वेळेला टॉन्सिल्सच्या बेडला. आणि मग त्याचा एक वेगळा प्रकार जो आहे तो ट्रीटमेंटचा सुरू व्हायला लागतो. मलावृत किंवा संडासला साफ न होणं हे प्रकरण जे आहे ना, ते बऱ्याच वेळेला असा त्रास उत्पन्न करतो. तुम्ही म्हणाला आजार आहे मोठ्या तडामध्ये खाली आणि तुमचा घशाशी काय संबंध आहे, तर शक्रुद हा पिंडिकोद्वेष्ट प्रतिशायी शिरोरुजा असं एक सूत्र आहे. शक्रुद म्हणजे पुरुष किंवा मळ हा बाहेर जर पडत नसेल आणि कुंथून काढला किंवा शौचाला लागलेली आणि तुम्ही वेग अडवला तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला सर्दी होते, तुमचं डोकं दुखतं आणि मग पोस्ट नेझल ड्रीप सुरू होऊन तुमचा घसा खराब होतो आणि टॉन्सिल्स धरतात. म्हणजे मलमूत्राचा वेग आल्यानंतर प्राण्यांच्यासारखं ते पटकन जाऊन विसर्जन करायला पाहिजे, पण लोक हे अडवून धरतात स्पेशली बायका आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना वेगवेगळे आजार लागतात. यज्ञपुरुष या अध्यायामध्ये चरक संहितेमध्ये असं सांगितलेलंच आहे की मलावरोध किंवा वेगावरोध हे सगळ्या आजारांचं मुख्य कारण आहे. मळ पडून राहिला म्हणून काय झालं असं तुम्हाला वाटेल, तर ती फक्त फिजिकल फेनॉमेना नाही आहे, ती बायोकेमिकल फेनॉमेना आहे. त्यातले जे घाण दूषित असे स्राव आहेत ते रिॲब्झॉर्ब होतात ब्लडमध्ये. तुमचं ब्लड किती ऑक्सिजनेटेड आणि शुद्ध असलं तरी केमिकली ते इम्प्युअर होतं आणि त्याचा परिणाम तुमच्या वेगवेगळ्या अवयवांवरती होतो, किडनीवरती होतो, ब्रेनवरती होतो, सगळीकडे होतो. तर मल आणि मूत्र विसर्जन हे ज्याचं त्यावेळेला व्हायला पाहिजे. ऋग्वेदामध्ये असे सूत्र आहे की आपलं शरीर हा एक किल्ला आहे, दुर्ग आहे आणि त्याचे 4 बुरुज कोणते आहेत, नाक, तोंड, गुदमार्ग आणि मूत्रमार्ग. वरून तुम्ही श्वास व्यवस्थित घेतला, प्राणायाम केले, अन्न व्यवस्थित खाल्लं, षडरसात्मक आहार पथ्याचा खाल्ला आणि मलमूत्र विसर्जन व्यवस्थित झालं तर तुमचं शरीर पडत नाही. तुमचे जेवढे श्वास भगवंतांनी दिले तेवढे घेऊन नंतर तुम्ही मान टाकता आणि मरता, पण आजाराने अकाल मृत्यू तुम्हाला येत नाही. तर हे सगळं प्रकरण लक्षात घेणं का गरजेचं आहे, तर हा सगळा भाग जो आहे तो आरोग्याशी निगडीत आहे, मनाशी निगडीत आहे आणि आपलं शारीर मानस स्वास्थ्य जर चांगलं असेल तर घर चांगलं राहतं, घरं चांगली राहिली तर गल्ली चांगली राहते, गल्ल्या चांगल्या राहिल्या तर तुमचं शहर चांगलं राहतं आणि म्हणून राज्य आणि देश चांगला राहतो. तर हा सगळा भाग जो आहे तो व्यष्टी आणि समष्टीच्या हिशोबाने आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे एवढं डिटेल सांगण्याचं कारण की ही कारणं जी आहेत ना ही टाळणं खूप महत्त्वाचं असतं. अजून काही कारणं आहेत त्याच्यामध्ये, मासे, डुकराचं मांस किंवा म्हशीचं मांस किंवा त्याच्याबरोबरीनं उडदाची डाळ खूप मोठ्या प्रमाणात खाणं, मद्य जास्ती पिणं, दूध जास्ती घेणं, दही जास्ती खाणं, दुपारच्या वेळेस झोपणं, ऊस किंवा काकवीसारखा पदार्थ भाकरीवरती सारखा खाणं, कोवळे मुळे असतात ते कच्चे खूप खाणं कांद्याच्या बरोबरीनं, याच्याबरोबरीने स्मोकिंग खूप करणं, मद्यपानाचं आता मी सांगितलं तसं आहे, तंबाखू किंवा मिश्री लावणं, ह्या सगळ्या किंवा खर्रा खाणं हे सगळं जे आहे ते घशाला जबरदस्त बिघडवतं. टॉन्सिल्स खराब व्हायला लागले की तुम्हाला सबम्युकोझल फायब्रोसिस तोंडात जास्त व्हायला लागतं आणि कॅन्सरची -3 ही अवस्था तुम्हाला यायला लागते. तर त्यामुळे तुम्ही हे सांभाळून राहणं गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर अतिव्यवाय किंवा मैथून कर्म केल्याने शुक्रक्षय झाला तरी तुम्हाला घशाशी संबंधित त्रास होतात. गर्दीमध्ये सारखं जाणं होत असेल, तुमचं आता पॅसेंजरमधनं जाणं होतं किंवा लोकल्समधनं जाणं होतं, हे खूप त्रासदायक आहे. त्याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे परिचर्येच्या हिशोबाने. त्याच्याबरोबरीनं प्रदूषण खूप असणं, अनुवंशिकता असते बऱ्याच वेळेला खूप जोरात बोलण्याची सवय असते. जे आपलं कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राकडे गेलं तर तिथं लोक खूप जोरात बोलतात असं लक्षात येतं. इकडं आल्यानंतर ते लोक जास्ती जोरात बोलतात हे आपल्याला लगेच जाणवतं. खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी पिणं, उलटीचा वेग किंवा अश्रू वाहत असतील तर ते दाबून धरणं, ह्याच्याबरोबर विष, धूर आणि अतिचिंता, अतिनिद्रा, अतिशोक, अतिक्रोध, ह्याच्याबरोबर उंच उशी घेणं, पालथं झोपणं, हे सगळं प्रकरण जे आहे ना ते आपल्या टॉन्सिल्सना आणि ॲडिनॉइड्सला खूप त्रासदायक असतं. तर हा एकंदरीत गोषवारा टॉन्सिल्सच्या संदर्भात आणि ॲडिनॉइड्सच्या संदर्भात आयुर्वेदामध्ये कसा असतो हे आपण बघून घेतलं. कारणांचा जसा विचार केला आहे तसा आपण याच्यापुढं लक्षणांचा वगैरे विचार करणार आहे. नक्कीच सरांनी आपल्याला टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइडबद्दल एकदम ब्रॉड स्पेक्ट्रम विचार सांगितला आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यविषयक टिप्स आणल्या, त्या टिप्सबद्दल आपण जाणून घेणार, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, टॉन्सिल आणि अडिनॉइड्सचे आजार. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com.
विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य समीर जमदग्नी सरांसोबत. ब्रेकच्या आधी मी ज्या टिप्सचा उल्लेख केलेला त्या टिप्सबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया. तर टिप नंबर 1 या प्रकारे आहे. सर्पगंधा, ब्राह्मी, जटामांसी, अर्जुन, शंखपुष्पी, माका, वेखंड आणि बाळहेरडा यांचे प्रत्येकी 200 ग्राम चूर्ण एकत्र करावे. त्यामध्ये बिया काढलेल्या मनुका घालून कुटून घोटून 500-500 मिलीग्रामच्या गोळ्या कराव्यात. दररोज 2 गोळ्या सकाळ संध्याकाळ गरम पाण्यासह घ्याव्या. याने रक्तदाब नॉर्मल होतो, हृदयाची धडधड थांबते, स्वभावातील चिडचिडेपणा कमी होतो, मानसिक ताण कमी होतो आणि शांत झोप लागते. हा प्रयोग सुरू असताना मीठ, तेल, तुपाचे पदार्थ, गोड पदार्थ बंद करावेत. तर असं हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब बद्दलची सुरेख टिप आपल्याला सरांनी सांगितली आहे. टिप नंबर 2 या प्रकारे आहे. टॉन्सिल्सला सतत सूत येत असल्यास पुदिना आणि गवती चहाची पाने 10-10 ग्राम घेऊन 2 कप पाण्यात उकळत ठेवावी आणि तोंड उघडून घशाला वाफारा घ्यावा. याने टॉन्सिल्सचे विकार बरे होतात. हा प्रयोग सतत 14 दिवस करावा. तर असे काही आरोग्यविषयक टिप्स आपल्याला सरांनी सांगितले आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइड या आजारांची लक्षणे कुठली? कसं होतं आदित्य, की एकदा कारणाची ही मीमांसा आता जी बघितली ती लक्षात घेतली ना, की मग नंतर संप्राप्ती पुढे जायला लागते. संप्राप्ती म्हणजे पॅथॉलॉजी, की आयुर्वेदात एक संप्राप्तीची सुरेख व्याख्या केलेली आहे. यथा दृष्टेने दोषेण यथाचान विसर्पिता निवृत्तिरामयस्यासो संप्राप्ती जातिरागती. म्हणजे समजा एखादा माणूस आहे आणि तो भेळ किंवा पाणीपुरी SPD खातोय, तर तिथून त्याच्या शरीरातले दोष बिघडायला सुरुवात झाली आणि मग नंतर त्याला आंबट पाणी तोंडाला सुटायला लागलं, जळजळ व्हायला लागली, ती जळजळ पोटामध्ये जायला लागली. पोटात गेल्यानंतर तिथलं आतलं अस्तर जे आहे ते जळायला सुरुवात झाली, तिथं जखम तयार झाली आणि पेप्टिक अल्सर जो आहे तो उत्पन्न झाला. तर ते पाणीपुरी खाण्यापासून ते व्यक्ती आणि भेद अवस्था म्हणजे मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज जे आहे ना, तिथपर्यंतची जी प्रक्रिया आहे त्याला संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. असं सुरेख वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. तर जोपर्यंत तुमचं कारण सुरू आहे, तुम्ही पाणीपुरी भेळपुरी वगैरे खातच राहिला आणि वैद्याकडे जाऊन किंवा डॉक्टरकडे जाऊन औषधं खाल्ली, तर ते ट्रेडमिलवर पळल्यासारखं होणार आहे. तुमची आजाराची संप्राप्ती कधीच भंग पावणार नाही आहे. तर 6 असे काळ असतात, त्याला क्रियाकाळ असं म्हणतात. क्रिया म्हणजे चिकित्सा किंवा ट्रीटमेंट. तर कोणताही आजार उत्पन्न होत असताना हे कारणापासून व्यक्तिभेदावस्था किंवा मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज जे आहे तिथपर्यंतचे जे काळ असतात वेगवेगळे, तिथं वेगवेगळ्या वेळेला आपल्याला ट्रीटमेंट देता येते. असं सुश्रुत संहितेमध्ये एका व्रणाच्या शोथाच्या बाबतीत वर्णन आलेलं आहे आणि ते सगळीकडे लागू पडतं. तर तसाच भाग जो आहे तो इथं आहे की टॉन्सिल्सला सूज येणं आणि ॲडिनॉइड्सची कारणं आपण सगळी बघितली. तर संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम म्हणजे काय, तुमचं कारण आजाराचं जे आहे ते थांबलं जायला पाहिजे, तर तुमचा आजार जो आहे तो नष्ट होणार आहे. स्थान संशय होणं हा जो भाग आहे ना, तो लो एटेल टिश्यू शरीर जिथं असेल तिथं आजार जो आहे तो इम्प्लांट होतो. तिथं दोष बिघडतात आणि ते आजार उत्पन्न करतात. तिथं कृमींची उत्पत्ती होते, तिथं पॅथोजन जे आहे ते काम करायला लागतात आणि शरीरामध्ये मग भयावह आजार जे आहे ते उत्पन्न व्हायला लागतात. जे फरशी आहे आणि त्याच्यावरती खड्डा पडलेला असेल तर वाहणारं पाणी तिथं अडकतं. तिथं जोंधळा मोहरी वगैरे पडलेलं असेल तर त्याला झाड येतं, त्याला फळं फुलं येतात. तसाच आजार शरीरामध्ये उत्पन्न होत असतो या संसर्गाच्या ठिकाणी. तर उत्पन्न होणारी ही जी लक्षणं आहेत ना, ती या आजाराच्या बाबतीत बघणं टॉन्सिल्सच्या आणि ॲडिनॉइड्सच्या खूप महत्त्वाचं आहे. तर काही लक्षणं ही स्थानिक असतात आणि काही सार्वदेहिक असतात. तर घशाला सूज येणं, घसा आतून दुखणं, त्याच्याबरोबर घशाच्या आत दाह खूप उत्पन्न होणं, आत तुसं अडकल्यासारखं फिलिंग असतं, त्याला कंठध्वंस असं म्हटलं जातं किंवा शुकपूर्ण गलास्थता असं म्हटलं जातं. तर हे एक लक्षण त्याच्यामध्ये येतं. स्वरभेद होतो, म्हणजे नेहमीच्यापेक्षा आवाज जो आहे तो वेगळा येतो. जे मोबाईलवर बोलतानासुद्धा लक्षात येतं की याचा घसा बसलेला आहे, तर आवाज बदलतो, हे होतं. गिळायला त्रास व्हायला लागतो बऱ्याच लोकांना खोकला यायला लागतो, त्याच्याबरोबर बऱ्याच लोकांना दम लागायला लागतो, काही लोकांना तोंड येतं आणि जीभ जी आहे ती दुखायला लागते, घशामध्ये पांढरे किंवा पिवळे चट्टे पडायला लागतात, त्याच्याबरोबर अवदान येतं, सूज आल्यानंतर जवळच्या गाठी ज्या आहेत लिम्फ नोड्स ते सुजायला लागतात. लहानपणी तुम्ही पायाला जखम झाली तर जांघेमध्ये गाठी सुजतात बघितलेलं असेल, तर त्याला मराठीमध्ये एक चांगला शब्द आहे, त्याला म्हणतात अवदान येणं. तर ह्या लिम्फ ग्लँडला सूज येते आणि तिथं जे जंतू असतात त्याचा अटकाव केला जातो. ह्याच्यावरून घोरणं सुरू होतं. बऱ्याच लोकांना घोरणं हा प्रकार असतो आणि जो जागा असतो त्याला वाटतं दुसरा घोरतोय, पण तो जो जागा आहे तोही घोरत असतो आणि त्याला ते माहीत नसतं. तर घोरण्याचं औषध देत असताना दोघांनाही चांगली झोप लागेल असं औषध देणं हे पहिल्यांदा गरजेचं आहे. पण तरीसुद्धा स्लीप ॲपनिया नावाचा जो प्रकार आहे तो डेंजरस आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू रात्री 1:30 ते 5:30च्या दरम्यान होतो
असं बऱ्याच वेळा प्रौढ लोकांच्या बाबतीत दिसून येतं. कारण त्यावेळेला श्वासाची गती थांबते, हृदयाची आणि मेंदूची रक्तपुरवठ्याची जी कमतरता आहे ना ती जीव घेऊन जाते असं बऱ्याच वेळा होतं. तर स्लीप ॲपनिया असताना मशीन लावण्याची आता सोय आहे, परंतु त्याचं कारण शोधून काढून त्याचं निराकरण करणं हे खूप गरजेचं आहे. एस्पेशली ज्यांना सेंट्रल ओबिडिटी आहे, पुन्हा मेद जास्ती आहे, मधुमेह जास्ती आहे, अशा लोकांना हा त्रास जास्ती होतो. त्यांना टॉन्सिलचा त्राससुद्धा म्हणूनच जास्ती मोठ्या प्रमाणावरती होत असतो. ह्याच्याबरोबरीनं काय होतं की कान दुखायला सुरुवात होते. कारण टॉन्सिल्सला सूज आली की युस्टेशियन ट्यूबला सूज येते. त्याचं दुसरं द्वार जे असतं ते मध्य कर्णामध्ये उघडलेलं असतं, त्यामुळे तिथं ओटायटिस मीडिया नावाचा एक आजार उत्पन्न होतो. तो कान पिकूसुद्धा शकतो, फुटूसुद्धा शकतो. टॉन्सिलच्या बेडना मोठ्या प्रमाणात जखमा होतात आणि तिथं नंतर ट्यूमरसुद्धा उत्पन्न होऊ शकतात. त्याच्यात कॅन्सरही असू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गाठी असतात आणि त्याचे खडे तयार होतात, असंही होतं. असं एक दुखणं जे आहे ते लक्षणाच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतं. टाळूला सूज येते. टाळू जी आहे सॉफ्ट पॅलेट आणि हार्ड पॅलेट, तिथं सूज येते किंवा बऱ्याच जणांना तिथं खूप कोरड पडते आणि काही जणांना प्रचंड प्रसेक हे लक्षण असतं, म्हणजे लाळ सुटते. बोलतानाही ती लाळ सुटते, झोपलेले असताना ओठातून ती बाहेर ओघळते, असं सुद्धा लक्षण बऱ्याच वेळा येतं. याबरोबरीनं ज्यावेळेला इतका त्रास शरीराला होत असतो त्यावेळेला काही शारीरिक लक्षणं जी असतात तीसुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामध्ये पहिलं लक्षण म्हणजे काय, ज्वर किंवा ताप येणं. आणि तो ताप येत असताना थंडीमधून ताप येणं हे पू उत्पन्न झालेलं असताना बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा तिथनं रक्तस्राव आणि पू स्राव जो असतो तो व्हायला लागतो, असंही लक्षण येतं. आणि ती लाळ आपली सगळी बिघडते, ती पोटात गेल्याकारणानं पोटाचे वेगवेगळे आजार जे आहेत ते लेटर स्टेजमध्ये आपल्या शरीरामध्ये उत्पन्न व्हायला लागतात. डोकं दुखणं आणि भारक्षय, म्हणजे सारखं जर टॉन्सिलला सूज यायला लागली तर अन्नावरती परिणाम होतो आणि त्या लोकांची भूक कमी झाल्या कारणानं वजनही कमी व्हायला लागतं. एस्पेशली लहान मुलांच्यात हे सगळं प्रकरण जास्ती मोठ्या प्रमाणावरती आढळतं. हॉट पोटॅटो व्हॉईस नावाचा जो ह्याचा प्रकार असतो आवाजाचा, तो होतो. हे जाडा भरडा असा आवाज होतो या आजारांच्यामध्ये जेव्हा टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइड्सना सूज येते त्यावेळेला. तोंड उघडं राहून श्वास घेतला जातो. डोळ्यावरती त्याचा परिणाम होतो. डोळ्यामध्ये घाण जास्ती यायला लागते. बऱ्याच वेळा एकाच बाजूचा डोळा दुखायला लागतो डोक्याच्या बरोबरीनं. ह्याच्याबरोबर अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन जी असतात ती खूप मोठ्या प्रमाणात या लोकांना यायला लागतात. त्यामुळे झोप अपूर्ण होते. झोप अपूर्ण झाल्या कारणाने हे लोक असतात ते चिडचिड करायला लागतात खूप. दुपारी त्यांना झोप येते, मग ती झोप मोड झाली तर पुन्हा आळस त्यांच्या अंगामध्ये यायला लागतो आणि ओव्हरऑल एक स्वतःचा जो सेल्फ एस्टीम जो असतो ना त्याच्यावरती याचा परिणाम येतो. कारण ह्याला बॅड ब्रीद, याला ऊर्ध्वगत असं म्हटलं गेलेलं आहे आणि मुखाला एक दुर्गंध यायला सुरुवात होते. ॲडिनॉइड्समुळे सुद्धा हे होतं. मॅक्झिलरी सायनसमधल्या कफमुळे हे होऊ शकतं किंवा दाढा किडलेला असताना हे होऊ शकतं. जिभेवरती किटन्स असल्यानंतर हे होऊ शकतं. पोटात कृमी असतानासुद्धा त्याला ऊर्ध्वगत असं म्हटलेलं आहे. तर मुखाला दुर्गंध येण्याची अनेक कारणं आहेत. आणि वर्ष 35च्या पुढं वय गेलं की शरीरामध्ये पित्ताचा प्रादुर्भाव जास्ती असतो. हार्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने सुरू व्हायला लागतात आणि पित्ताच्या उन्हामध्ये पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरमद्रवम असं म्हटलेलं आहे. तर हा विस्र गुण म्हणजे काय आहे, दुर्गंध आहे. बसमधनं जात असताना कोणतरी एकदम ओकताना त्याचा भपकार आपल्याला जो होतो ना तो म्हणजे विस्र गुण आहे. तर पित्ताचा गुण ज्या अवस्थेमध्ये आहे तरुण अवस्थेमध्ये 35 ते 60पर्यंत, त्यावेळेला मुखाला दुर्गंध येणं हे एकदमच आरोग्य नष्ट झाल्याचं लक्षण नाही आहे, पण ते ट्रीट करता येत असतं आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तर हे एक प्रधान लक्षण येतं आणि मग श्वास घ्यायला येत नाही, झोप झाली नाही, चिडचिड होते, ग्लानी येते आणि त्यावर तोंडाला वास येतो. असं जर असेल तर त्या व्यक्तीचा स्वतःच्यावरचा आत्मविश्वास जो आहे तो कमी व्हायला लागतो आणि सेल्फ बिलीफ कमी झाली की करिअरवरती परिणाम येतो. हे एक मानसिक लक्षण असतं आणि या छोट्या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन नंतर एन्झायटी, न्यूरोसिस किंवा डिप्रेशनमध्ये सुद्धा येऊ शकत असतं. तर त्याची कारणं शोधताना आम्हाला हे प्रकरण बऱ्याच वेळा आढळतं, म्हणून एवढ्या विस्ताराने मी हा विषय तुम्हाला सांगितला. ह्याच्यानंतर जीभ दुखणं हा एक प्रकार या आजारामध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. एस्पेशली मागची जी बाजू आहे ना ती, आणि त्याच्यावरती परिणाम झाल्याने ग्लॉसोफेरिंजियल नर्व आणि फेसियल नर्व जिथनं निघते त्या पॉन्स आणि मिडल ऑब्लिगंटवरती त्याचा सूक्ष्म परिणाम होतो आणि त्यामुळे खोकला आणि त्याच्याबरोबर धडधड वगैरे असं सुद्धा काही लोकांना आढळून येतं. आपल्याला मला वाटतं एक फोन येतोय, ते झाल्यानंतर आपण लक्षणांचा विचार पुन्हा करू. येस सर, आपल्याला फोन येतोय. विनय परबजी बोलताय. विनयजी तुमचा प्रश्न विचारा विरारवरून. विनयजी बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की घसा दुखायला लागला की नेमके टॉन्सिलच आहेत हे कसं ओळखावं, नेमकं लक्षणं काय त्याची? धन्यवाद. आत्ता लक्षणांचाच विचार आपण करतोय आणि टॉन्सिल दुखत आहेत की नाही हे पेशंटनी विचार करत बसायचं नाही. जवळच्या वैद्याकडे जाऊन त्याच्याकडनं शहानिशा करून घेणं हे चांगलं आहे. डॉक्टर लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या करून सुद्धा या गोष्टीचं निदान करू शकतात.
टॉन्सिल्स दुखत असताना फक्त टॉन्सिल्सच आहेत असंही नसतं, त्याच्याबरोबर पोटातला आजार असू शकतो, दाढेंचा असू शकतो, डोळ्याचा असू शकतो. त्यामुळं वैद्याकडे जाऊन ते निदान करून घेणं हेच जास्त योग्य आहे. लक्षणांचा भाग आत्ता मी बोलत होतो तो तुम्ही ऐकतायत आणि तोच पुढं जाऊन आपण त्यातल्या काही लक्षणांचा विचार करायचा तो आपण करूया. मानेमधल्या गाठीसुद्धा अशाच पद्धतीने सुजायला लागतात आणि अवधान आल्यासारखं व्हायला लागतं. दौर्बल्य म्हणजे अशक्तपणा जो आहे ना, तो कमालीचा अशक्तपणा ज्यावेळेला टॉन्सिल्स सुजायला लागतात त्यावेळेला होतं. आता हिची कॉम्प्लिकेशन जी आहेत ना, म्हणजे हे सगळं होतं आहे, कारणं चालू आहेत, कारणं थांबवली जात नाहीत, लक्षणं वाढत आहेत, वय जे आहे ते मध्यम वय आहे किंवा लहान वय आहे, तर ह्याचा परिणाम कुठंपर्यंत येऊ शकतो. म्हणजे टॉन्सिल्स सुजले तर एवढा काय त्याच्यासाठी 45 मिनिटाचा कार्यक्रम तुम्ही घेता असं बऱ्याच जणांच्या मनात येऊ शकतं. पण काही ठराविक पद्धतीच्या ज्या जंतू असतात ते घशामध्ये वाढत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून रुमॅटिक फीवर नावाचा ताप उत्पन्न होतो. त्याच्यामध्ये सांधे धरतात, ताप भरपूर येतो आणि हृदयाचे वॉल्व किंवा झडपा खराब होतात आणि रुमॅटिक हार्ट हा एक डिसीज त्यातनं लागतो किंवा ग्लोमेरुलोनेफ्रायटिस नावाचा किडनीचा आजार लागतो. म्हणजे घसा बिघडलेला आहे आणि हृदय निकामी झालं आहे किंवा किडनी फेल झालेली आहे, हे प्रकरणसुद्धा घडतं. आणि हे घाबरवण्यासाठी मी तुम्हाला सांगत नाही, घसा हे एक मर्म आहे आपल्या शरीरातलं आणि मेंदूकडं जाणारा रक्तपुरवठा जो शरीरातनं खालून वरती जातो तो इतका फोर्सफुली आणि मोठ्या प्रमाणावरती असतो की तिथं ते टॉन्सिल्स आहेत आणि ते व्याधी प्रतिकाराचं काम करत आहेत. तर ते खराब झाल्यानंतर त्याच्याकडे किती लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे वॉचमन आपल्या घरचा जो आहे ना, त्याची जेवढी आपण काळजी घेतो किंवा लाईट गेल्यानंतर जेवढं आपण जनरेटरची काळजी घेतो ना, तसं हे काहीसं प्रकरण जे आहे ते टॉन्सिल्सच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल. तर या शरीरामध्ये 3.5 हाताच्या या देहामध्ये प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. कोणती गोष्ट निग्लेक्ट करून चालणार नाही आहे. परमेश्वराने ती काहीतरी विशेष कारणासाठी दिलेली आहे. तर त्याचं मॅनिफेस्टेशन जर एवढं हृदयावरती आणि किडनीवरती येणार असेल तर तुम्ही त्याचा विचार करायलाच पाहिजे. कारण एकदा हृदय खराब झाला तर व्हॉल्व बदलताना त्याचा मेंदूवरती परिणाम येऊ शकतो, किडनीवरती येऊ शकतो. इतर 3 मर्म जी आहेत शरीरातली तीसुद्धा खराब व्हायला लागतात, असं होऊ शकतं. त्यामुळे ही कॉम्प्लिकेशन्स त्याची आहे. त्याच्यात खडे होणं हे त्याचं कॉम्प्लिकेशन आहे. तिथं रिकरंट इरिटेशन झाल्याकारणानं त्यातनं कॅन्सर उत्पन्न होणं हेही प्रकरण होऊ शकतं आणि तिथं फायब्रस टिश्यू तयार होऊन तुमची व्याधी प्रतिकारशक्ती जी आहे ती नष्ट होणं हेही प्रकरण होऊ शकतं. इतकंच नव्हे, ॲडिनॉइड ज्यावेळेला खूप वाढलेलं असतात त्यावेळेला आपला लॉंग फेस सिंड्रोम नावाचा लहान मुलांना एक सिंड्रोम होतो. शरीर काय करतं, वाढतं वय असतं, त्यामुळं जबड्याची हालचाल जी होण्यासाठी प्रक्रिया पाहिजे ती ॲडिनॉइड्स जर वरती असतील खालच्या बाजूला जबडा जो आहे तो वाढला जातो आणि जबड्याचा आकार जो आहे तो विचित्र व्हायला लागतो. म्हणजे टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइड्स याच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही त्याच्या सुजेकडं तर तुमच्या चेहऱ्याचा आकारसुद्धा बदलू शकतो, तुमच्या दातांची ठेवण बदलू शकते, तुमच्या नाकाचा आकार बदलू शकतो, तुमच्या डोळ्यांची रचना जी आहे ना ती बदलू शकते. हे सगळं प्रकरण वाढत्या वयात होत असल्याकारणाने लक्षात घेणं गरजेचं आहे. लहान मुलांना कफाचे आजार जादा होत असतात आणि डोळ्याला कफाचे जास्ती आजार होतात. त्यामुळे आपल्याला याच्यातला कफ जो आहे तो खूप लक्षात घ्यायला लागतो. चक्षुस्थ एजोमेम तसे विशेषा श्लेष्मणोभयम असं म्हटलेलं आहे. तर लहानपणापासून हे टॉन्सिलचे त्रास असलेल्या लोकांना डोळ्याचा नंबरसुद्धा लागतो आणि नंतर त्यांचे डोळे मधुमेह झाला तर लवकर जाण्याची शक्यताही असते. इतकंच नव्हे तर लहान मुलांचं वय जे आहे ना त्यात कफाचे आजार इतके होतात की डोळ्याला एक कुकुणक नावाचा आजार यातून उत्पन्न होतो की टॉन्सिलच्या सूजमुळे सुद्धा तो उत्पन्न होताना दिसतो. वमनम सर्व रोगेषु विशेषण कुकुणके असंही सूत्र सांगितलेलं आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर आपण ही गोष्ट निग्लेक्ट नाही करू शकत. आपल्या शरीरात वरच्या बाजूला कफ आहे, मध्यभागाला पित्त आहे आणि खाली वात आहे. लहानपणी कफाचे आजार उत्पन्न होतात, तरुण वयामध्ये पित्ताचे होतात आणि म्हातार वयामध्ये वाताचे होतात. तर त्या ठिकाणी आपण लक्ष देणे हे खूप गरजेचं असतं आणि त्याचाच विचार आपण या आत्ताच्या व्याख्यानामध्ये करत आहोत. नक्कीच आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत. आणखीन काही आरोग्यविषयक टिप्स ऐकणार आहोत, पण सध्या वेळ जरी छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, टॉन्सिल आणि अडिनॉइड्सचे आजार, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य समीर जमदग्नी सरांसोबत. आरोग्यविषयक टिप्स सध्या आपण जाणून घेऊया. तर टिप नंबर 3 जी आपल्याला सरांनी सांगितली आहे, गळ्यावर आणि मानेवर येणाऱ्या गाठींसाठी निर्गुंडीचे मूळ ओगाळून दररोज सकाळी लावावे. हा प्रयोग सतत 14 दिवस करावा. टिप नंबर 4,
अंगावर सतत शीतपित्त उठत असल्यास कडुनिंबाची पाने आणि आवळ्याचे चूर्ण 2-2 ग्राम एकत्र करून कुटून खावे व वरून गरम पाणी प्यावे. हा प्रयोग सतत 1 महिना करावा. तर शीतपित्त म्हणजेच अर्टिकेरियाबद्दलची सरांना आपल्याला टिप सांगितली आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण कारणे बघितली, लक्षणे बघितली, तर पुढचा प्रश्न असा आहे की ऑपरेशन टाळण्यासाठी आपण काय करू शकतो आणि ऑपरेशनची गरज खरं तर कधी पडते? बरोबर. कसं होतं, बऱ्याच लोकांना तब्येतीच्या विषयी इतके हेल्थ कॉन्शियस असतात की एकदा कटकट म्हणजे डॉक्टर तुम्ही ऑपरेशन करून टाका असं म्हणणारे लोक असतात आणि काही केले ऐकत नाहीत. त्यांचं ऑपरेशन करायला पाहिजे. आणि काही लोक इतके घाबरट असतात की जरा कुठलं जरी झालं तरी त्यांची रडायला सुरुवात होते. तर अशा दोन्ही पद्धतीचे लोक व्यवहारात आपल्याला दिसतात. सत्व रज तमच्यानुसार त्यांचं हीन प्रवर मध्यम सत्व वगैरे जे आहे ना, ते बघून आम्हाला तो निर्णय घ्यायला लागत असतो. तर खूप हेल्थ कॉन्शियस असलेल्या लोकांना हा प्रकार बऱ्याच वेळा घडतो. परंतु प्रत्येक वेळेला त्याची गरज असते असं होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा ओहापोह करणं गरजेचं आहे की केव्हा टॉन्सिल्स काढायचे किंवा ॲडिनॉइड्स केव्हा काढायचे ते. तर एकंदरीत असं होतं की कोणत्याही ट्रीटमेंटला ज्या वेळेला हे टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइड्स रिस्पॉन्स करत नाहीत आणि आजार आहे तसा राहतो ना, त्यावेळेला बऱ्याच वेळेला हे काढावे लागतात असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. परंतु वारंवारचा जंतुसंसर्ग जर होत असेल, इन्फेक्शन होत असेल तर तिथं वाईट बदलून कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरसारखा आजारच आहे आणि गाठी झालेल्या आहे तिथं. तर त्या युजली युनिलॅटरल असतात आणि एका बाजूचं टॉन्सिल्स काढून त्यावेळेला दुसऱ्या बाजूचंही युजली काढलं जातं. हा दुसरा एक भाग फार महत्त्वाचा असतो. जुनाट सततचा संसर्ग किंवा इन्फ्लमेशन असेल आणि इन्फेक्शन असेल तर तिथंसुद्धा डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही हे काढून टाका. एका वर्षातून 7 वेळेला जर तुम्हाला टॉन्सिलायटिसचा जर अटॅक येत असेल ना, तर तो स्कोर आणि तो क्रायटेरिया असा असतो की डॉक्टरांचा प्रोटोकॉल ठरतो की तुम्ही हे काढून टाकणंच योग्य आहे. ह्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला असं होतं की सूज खूप मोठी असते, बोलायला अडथळा, गिळायला अडथळा आणि श्वास घ्यायला अडथळा असं जर होत असेल तर लहान मुलांच्या वाढीवरती त्याचा विकृत परिणाम होतो आणि उंची वगैरे वाढत नाही असंही लक्षात येतं. तर अशा वेळेला टॉन्सिल्स काढल्यानंतर उंची वाढतं हे लक्षात येतं. परंतु उंची कोणत्या कॉस्टला तुम्ही वाढून घेत आहे हे जर बघितलं तर मग शरीरात इतर मोठे आजार उत्पन्न होण्याची शक्यता आहे, ती लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे टॉन्सिल एकंदरीत वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे. ह्याच्याबरोबर घोरणं जर प्रचंड असेल किंवा स्लीप ॲपनिया खूप मोठ्या प्रमाणावरती असेल तर मग तुम्हाला तुमचं टॉन्सिल्स काढण्याचा सल्ला जो आहे ना, तो डॉक्टर बऱ्याच वेळा देत असतो. गिळतानाचा त्रास मी मगाशी जसं म्हटलं त्याच्याबरोबरीनं तिथं विध्रदी किंवा गळवळ जर व्हायला लागली टॉन्सिल्समध्ये किंवा ॲडिनॉइड्समध्ये हा प्रकार होऊन तोंड उघडं राहायला लागलं आणि शेप जो आहे तो चेहऱ्याचा बदलतो असं जर व्हायला लागलं तर मग ॲडिनॉइड्सचं किंवा टॉन्सिलचं ऑपरेशन करण्याचा सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो. ह्याच्याबरोबरीनं काय होतं की सतत या मुलांना त्रास, सतत ताप, सतत सर्दी, खोकला, कान दुखणं यांनी याच्या शाळा वगैरे मुलांच्या खूप बुडतात आणि त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो एकदा असा झाला की मूल लहान असतं, आई वडील त्यांच्या शिक्षकांशी वगैरे बोलत असतात आणि त्याच्यात ह्याचं सततचं आजारपण आणि मार्कांच्यावरती होणारा परिणाम जो आहे ना, तो स्पेशली मुलींच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती येतो आणि त्या दबल्या जातात आणि त्यांच्या करिअरवरती त्याचा परिणाम येतो. बऱ्याच मुलांच्यावरती हा परिणाम येतो. मुलींच्यावरती येतो परंतु त्याच्यातनं बाहेर पडू शकतात कारण अभ्यासवृत्ती त्यांची असते, फोकस असतो. मुलांना मात्र 10 इतर गोष्टी असतात आणि त्यामुळे मुलं घाबरून जातात आणि इतरच वेगळ्या गोष्टी करायला लागतात आणि मला शाळा नकोच इथंपर्यंत त्यांची पाळी येऊ शकते. तर अशी काही त्याची कारणं आहेत की ज्याच्यामध्ये ऑपरेशनची आपल्याला गरज पडू शकते. एक फोन येतोय माझ्यावरती, आपण तो घेऊया आणि मग आपला विषय पुढे चालू ठेवूया. नक्कीच. पी.एच. देशपांडेजी बोलतायत कोल्हापूरवरून. देशपांडेजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. मी नमस्कार. पी.एन. देशपांडे सर बोलतोय हां कोल्हापूरहून. हां माझा असा प्रश्न आहे हं. की मी 75 वर्षाचा आहे, बर शुगरचा पेशंट आहे बर आणि त्याही बरोबर रात्री झोपताना ओठ एकमेकाला लावले हं. म्हणजे आपल्या ओठाला ओठ लावला हं. की तो चिकटून राहतो बर आणि मग भीती वाटते की हे चिकटले तर सकाळी उघडतील का नाही बर अशी भीती वाटते. बर तर असं होण्याचं कारण काय बरोबर आणि आहे. त्याच्यावरचा उपाय काय? बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. तर आपल्या बोधक कप किंवा लाळेचा चिकटा वाढल्यानंतर हे प्रकरण होतं. तर तुम्ही बऱ्याच दिवसात डिवर्मिन केलेलं नाही आहे स्वतःला. जंत पडण्याचं तुम्ही औषध घ्या. त्यासाठी दुधी भोपळा जसा असतो तसा लाल भोपळा जो असतो ना, त्याच्या बिया जो आहे त्या रोज रात्री 10 तुम्ही खात चला आणि 8व्या दिवशी रोज रात्रीच्या वेळेला शनिवार वगैरे असा बघून 30 ते 40 ml एरंडेल तेल तुम्ही घ्या. ताकाची चूळ भरायची आणि मग एरंडेल तेल घ्यायचं म्हणजे त्याचा गिळगिळीतपणा आणि दुर्गंध तुम्हाला सोसवेल आणि गरम पाणी प्यायचं, छातीपोट पाठ शेकायचं. ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला कृमी पडून जातील, कोठा साफ होईल आणि ओठ चिकटणं कमी व्हायला लागेल. हा चिकटा जो आहे तो कमी होण्यासाठी मायफळ किंवा करंज किंवा अर्जुन नावाची वनस्पती जी आहे
त्याच्या चूर्णाने तुम्ही हिरड्याने दात घासत चला आणि मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याच्या 2 वेळेला तुम्ही गुळण्या करा. ओठ हा भाग असा आहे की ते फेविकॉलनी चिकटल्यासारखं काही चिकटणार नाही किंवा ॲरलने चिकटल्यासारखं ते उघडणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तरीही नाकामध्ये चित्रगादी तेल किंवा षडबिंदू तेल आहे ते नाकामध्ये टाका. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही कोल्हापुरामध्ये विश्व पंढरीमध्ये असतो. तुम्ही तिथं आला तर आम्ही तुमची सेवा करू आणि त्यावेळी तुम्ही या. नक्कीच. तर पुढचा भाग जो आहे तो आता ऑपरेशनच्या संदर्भात आपण जो लक्षात घेत होतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की हे शाळाचं मी मगाशी जे प्रकरण सांगतो हे सतत जर बिघडत असेल, बुडलं जात असेल आणि त्याचा करिअरवरती परिणाम होत असेल ना, तरीसुद्धा डॉक्टर म्हणतात एवढं जर त्रास होतो तर तुम्ही टॉन्सिल्स काढून टाका ना. आणि अशा पद्धतीनेसुद्धा टॉन्सिल जे आहे ते बऱ्याच वेळा काढले जातात. बऱ्याच वेळा काय होतं, ॲडिनॉइड्सचा परिणाम आणि आपल्या टॉन्सिलचा परिणाम म्हणून ऐकायला कमी यायला लागतं. आणि जी मुलं खूप लहान आहेत त्यांना ऐकायलाच कमी आलं तर मग बोलणं चांगलं होत नाही किंवा स्टॅमरिंगचा त्रास त्यांना सुरू होतो, अडखळण्याचा त्रास त्यांना होत असतो. तर हे टॉन्सिल हेच त्याचं कारण असतं. पण हे सगळं असताना तुम्हाला काय करता येतं, आयुर्वेदिक औषधं घेता येतात. मुख्य म्हणजे घसा आणि नाक चांगलं राहायचं असेल तर शौचाचा मार्ग आणि मूत्राचा मार्ग जो आहे तो साफ होणं गरजेचं आहे. जे तुम्ही खाणं पिणं करता ते मी जी कारणं इतकी सांगितली त्यात मासे सोडून देणं, दही सोडून देणं, दुपारी न झोपणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. कडू, तिखट आणि तुरट अशा गोष्टींनी जर तुम्ही दात घासायला सुरुवात केली, त्याच्या गुळण्या केल्या तर तुम्हाला हा त्रास होणार नाही आहे. संपूर्ण अंगाला जर तुम्ही तेल लावलं व्यवस्थित आणि शेकून घेऊन मग आंघोळ करायला सुरुवात केली तर तुमच्या घशाचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहू शकतं. अणुतेल किंवा वचा तेल जे आहे ते नाकामध्ये टाकायला लागलात तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता कमी आहे. कोणत्याही गाठी शरीरातल्या बसवण्यासाठी कांचनार गुगुळ नावाचं औषध आहे ते आणि चंद्रप्रभावटी हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ऑपरेशनची पाळी फारशी येत नसते. डोक्याचे केस आहे ते पुरुषांनी म्हणजे मुलांनी दर 21 दिवसांनी काढायला पाहिजेत. नखं जी आहे ती साफ करायला पाहिजेत आणि नखं कापायला पाहिजेत. असं जर केलं तर बुद्धितत्वाचाही विकास होतो आणि आरोग्य चांगलं राहतं आणि टॉन्सिल्स वगैरेची जी पॅथॉलॉजी आहे ती शरीरामध्ये घडत नाही असं लक्षात येतं. खूप गोड पदार्थ, खूप थंड पदार्थ, फ्रीजचं पाणी पिणं, उभ्या पाणी पिणं हे सगळं प्रकरण कमी करायला पाहिजे आणि उकळून गार केलेलं पाणी किंवा गरम पाणी प्यायला पाहिजे. डाव्या कानामध्ये जर कापूस ठेवला तर चंद्रनाडी जी आहे ती आपली जी आहे ती बंद होते आणि सूर्यनाडी सुरू होते आणि शरीरात इन्फेक्शनचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. AC मध्ये काम करताना, प्रवास करत असताना, गाडीवरनं जात असताना डाव्या कानात कापूस घालून तुम्ही बघा, उष्ण शरीराचा आविर्भाव उत्पन्न होतो आणि शरीरामध्ये उष्णता उत्पन्न होते. तुम्हाला फार गरम होत असेल तर उजव्या कानात तुम्ही कापूस घाला, थंड जी बाजू आहे ती सुरू होते, चंद्रनाडी सुरू होते आणि तुम्हाला बरं वाटतं. हे शिवसरोदय शास्त्रामध्ये आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अशा गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. तर वैद्याचा सल्ला घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकता आणि तुमच्या शरीरातले कफाचे आजार कमी करू शकता. रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही कोठा साफ होणारी औषधं जी आहेत त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण आहे, आवळ्याची पावडर आहे, मनुका आहे, बाव्याचा मगज आहे, हे रात्री तुम्ही घेऊ शकता. त्रिफळा गुगुळ किंवा कैशोर गुगुळ किंवा अमृता गुगुळसारखे जे गुगुळ आहेत ते पोटामध्ये घेतले तर तुम्हाला ऑपरेशनची पाळी येत नाही. ऑपरेशन करायचं ठरलं तरी ह्या गोष्टी घेतल्या तर ऑपरेशन चांगलं सक्सेसफुल होतं. परंतु एकदा काढलेली गाठ काय पुन्हा तिथं बसवता येत नाही, कारण त्याचा जो झालेला लॉस आहे तो कायमस्वरूपी असतो आणि तो भरून आणण्यासाठी तुम्हाला इतर गोष्टी करायला लागतात. बऱ्याच वेळा असं होते की ओलं खोबरं जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही खात राहिलात तर तुम्हाला या टॉन्सिलच्या गाठ्याने जो ॲडिनॉइड्सचा त्रास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतो. सर्दीची जी कारणं आहेत, तापाची जी कारणं आहेत आणि औषधं आहेत ती सगळी या आजारासाठी तुम्हाला वापरता येत असतात. तर हा सगळा विचार एवढ्यासाठीच आहे की शरीरात देवाने दिलेला जो अवयव आहे त्याचं कार्य सुधारून तो चांगला कसा होईल ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याला त्रास होतो म्हणून तो अवयवच काढून टाकायचा असं करणं हे फारसं योग्य नाही आहे आणि तो विचार आयुर्वेदामध्ये प्राबल्याने सांगितला गेलेला ऋषीमुनींच्याकडनं आणि तोच आपण तुम्हाला सांगतोय. नक्कीच. सरांनी आपल्यासाठी काही औषधी वनस्पती आणलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, टॉन्सिल आणि अडिनॉइड्सचे आजार. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333. तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य समीर जमदग्नी सरांसोबत. सर, ॲडिनॉइड्स आणि टॉन्सिल्स या आजारांमध्ये कुठले
शुष्क आणि ओले वनस्पती वापरले जातात. बरोबर आहे. काही शुष्क आणि ओल्या वनस्पतीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. परंतु घशाचा आजार वारंवार असा जर ॲडिनॉइड्स आणि टॉन्सिल्सचा होत असेल ना, तर पहिल्यांदा अंगाला स्नेहन करणं, स्वेदन करणं आणि त्याच्यानंतर वमन, विरेचन, नंतर बस्ती, अवपीडक स्नेह म्हणून असतो तो नाकामध्ये अवपीडन नस्य जे आहे ते करणं गरजेचं आहे. डोकं जे आहे ते रात्री झोपताना घट्ट बांधून झोपणं खूप गरजेचं आहे. मुख प्रक्षालन जे आहे ते वारंवार करणं आणि गंडूश धारण करणं हे गरजेचं आहे. नाकामध्ये नस्य जे आहे तेही महत्त्वाचं आहे. अंजन महत्त्वाचं आहे. कानामध्ये औषध घालणं हेही गरजेचं आहे. पोटी जे आहे ते आतमधून तुम्ही करू शकता आणि घशाला बाहेरून सुद्धा करू शकता. काही हुंगण्याची औषधं असतात ओव्यासारखी, त्याच्या पुरचुंड्या आहेत त्या हुंगायला पाहिजेत. असं जर केलं तर तुमच्या शरीरामध्ये टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइड्सचा त्रास जो आहे तो झपाट्याने कमी व्हायला लागतो. ह्याच्यात काही वनस्पती वापरता येतात त्या आता एक एक करून आपण बघूया. ही जी वनस्पती इथं मी तुम्हाला दाखवतो ही पुनर्नवा नावाची वनस्पती आहे. पावसाळ्यात ही उगवते. दर उन्हाळ्यामध्ये ती मरून गेलेली असते पण मुळे हिची ओली राहतात. पुन्हा नवम याती ती पुनर्नवा म्हटलेलं आहे. हिला शोथग्नी असा पर्यायी शब्द आहे. शोथ म्हणजे सूज. तर ती सूज घालवण्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. हिच्या पानांची भाजी खाता येते. हिचं मूळ जे आहे ते उगाळून जर पोटामध्ये घेतलं तर टॉन्सिलची सूज ही कमी येते आणि डोळे चांगले राहतात. त्याच्यासाठी ही वनस्पती उपयोगी आहे. दुसरी एक वनस्पती मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती आहे चित्रक नावाची ही वनस्पती. या चित्रकाच्या मुळाचं तेल जे आहे ते तयार करायचं आणि ते नस्यासाठी वापरायचं. तर ॲडिनॉइड्स यांनी उत्तम पद्धतीने बसतात आणि भूक चांगली लागायला लागते या वनस्पतीनी आणि घशाची सूजसुद्धा उत्तम पद्धतीने कमी येते. तर ही एक वनस्पती वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही वापरू शकता. तिसरी एक वनस्पती या ठिकाणी आहे ती तुम्हाला मी दाखवतो आणि ती वनस्पती म्हणजे निरगुंडी. तर निरगुंडीसुद्धा शोथ घालवण्यासाठी आणि वाताच्या आजारासाठी उपयोगी आहे. ही उगाळून त्याचं मूळ जे आहे ते गळ्यावरती मानेवरच्या ज्या गाठी आहेत त्यासाठी खूप चांगलं उपयोगी पडतं. हे मगाशी आपण बघितलं. वाताच्या सगळ्या आजारासाठी सायाटिकासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी आहे. या वनस्पतीच्या आणि हळदीच्या जर गुळण्या केल्या तर उत्तम पद्धतीने घशाची सूज जी आहे ती कमी येते. त्याच्यानंतर ही दुसरी वनस्पती आहे ती म्हणजे चाफा. तर चाफ्याच्या फुलांचा काढा जो आहे तो मध घालून जर घेतला गेला तर टॉन्सिल्सहून येणारा नंतरचा डांग्या खोकला जो असतो ना तो यांनी उत्तम पद्धतीने बरा होतो. या चाफ्याचं जे खोड आहे त्यांनी दात घासणं आणि हिरड्या ज्या आहेत त्या स्वच्छ करणं हे केलं तर दाताचे आजार जे आहेत ते उत्पन्न होत नाहीत. त्याच्यानंतर आणखीन एक वनस्पती तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना, कण्हेर म्हणून नावाची वनस्पती आहे. याला करवीर असं म्हटलं जातं. निळा, पांढरा आणि बिट्टीचा एक पिवळा प्रकारही ह्याच्यामध्ये असतो. ही विषारी वनस्पती ही पोटात नाही घ्यायची, परंतु या वनस्पतीची पानं जी आहे ती चुरून आंघोळीच्या पाण्यात जर टाकली तर संधिवाती कमी होतो, आम वाताची सूज ही कमी येते आणि तोंडाचे आणि घशाचे आजार जे आहेत ते यांनी झपाट्याने कमी येतात. ह्याच्याबरोबरीने आणखीन दोन वनस्पती मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि त्या आहेत एक आंबेहळद नावाची ही वनस्पती कोरडी आणि दुसरं जे द्रव्य आहे ते म्हणजे कोंबड नक्की. तर ह्या दोन वनस्पती उगाळून दगडावरती किंवा सहाण्यावरती घशाला बाहेरून लेप लावायचा आणि हेच गंध जर मधाबरोबर पोटात घेतलं तर लहान मुलांना उत्तम फायदा होतो आणि ॲडिनॉइड्स आणि टॉन्सिल जे आहेत त्या बसून जातात. हे सगळं प्रकरण जे आहे ते आसेप्टिक प्रिकॉशन पाळून करायचं. सहान गरम पाण्याने धुवायचे, हात धुवायची, या वनस्पती धुवायच्या आणि नंतर त्या वापरायच्या आहेत. ह्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे त्या म्हणजे या जळवा. तर या जलोका नावाचा हा जो प्राणी आहे तो टॉन्सिल्सला बाहेरच्या बाजूला लावणं, गळ्याला बाहेरच्या बाजूला लावणं, मानेला लावणं असं केलं तर 1 स्क्वेअर फूटच्या अंतरातलं रक्त ती शुद्ध करते. रक्ताशी आणि कफाशी संबंधित ज्या विकृती आहेत त्या रक्तातल्या याने नष्ट होतात आणि टॉन्सिलची सूज ही झपाट्याने कमी येते. टॉन्सिलर बेडमध्ये उत्पन्न होणारा रिकरंट जो याचा टॉन्सिलायटिसचा त्रास आहे तो याने अप्रतिम पद्धतीने कमी येतो. लोकनाथ रस हे पोटामध्ये औषध घ्यायचं आणि त्याच्यावर चंद्रप्रभा वटी घ्यायची आणि हे जर लावलं गेलं तर 3 ते 4 दिवसामध्ये हा टॉन्सिलचा त्रास झपाट्याने कमी आलेला दिसून येतो. त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट इथं मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती म्हणजे ही शतावरी नावाची वनस्पती. तर याच्या मुळ्या ज्या आहेत त्या यकृतोत्तेजक आहेत, वजन वाढवतात, शरीरातलं शुक्र धातू चांगल्या करतात. ही पानांची भाजी आहे ती डोळ्यासाठी उपयोगी आहे, घशांसाठी उपयोगी आहे आणि ह्याच्याबरोबरीनं व्याधी प्रतिकारशक्ती ही वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने वाढवते. तर ह्याचाही वापर तुम्ही करून घ्या. आणि शेवटचं एक प्रकरण इथं तुम्हाला मी दाखवतो ते म्हणजे ही सोन्याची सळी आहे आणि सुवर्णशलाका आहे. तर पोटामध्ये आजार झाल्यानंतर मोठ्या तड्यातलं पचन बिघडल्यानंतर घशामध्ये या सुजा येतात. तर पक्वाशयाच्या ठिकाणापासून सुरुवात करत करत घशापर्यंत अग्निकर्म करत जर आलं तर पुन्हा होणारा त्रास जो आहे तो टॉन्सिल्स आणि ॲडिनॉइड्सचा होत नाही असं लक्षात येतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करत असताना तुम्ही शंखमुद्रा, त्याच्यानंतर उज्जाई प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आणि सर्वांगासन जर केलं तर तुमच्या शरीरामध्ये टॉन्सिल्स आणि याचा जो ॲडिनॉइड्सचा त्रास आहे तो होणार नाही आणि ऑपरेशनची गरज पडणार नाही. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि ऑपरेशन टाळण्यासाठी जी सिरीज आहे त्याचा सिरीजचा फायदा वैद्यांनाही होतोय आणि अनेक प्रेक्षकांना होत आहे.
तर खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार. आयुर्वेद, टॉन्सिल आणि अडिनॉइड्सचे आजार. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333. तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.